मी श्रीकांत पाटील नांगरे पाटील। हा भावळीचा उत्सव गेल्या 200 वर्षापासूनची याला परंपरा आहे। या उत्सवामध्ये सकाळी दिवा काढला जातो, त्याच्यामध्ये एक मडकं मागच्या वर्षी पुरलेलं असतं ते बाहेर काढलं जातं। त्याच्यामध्ये वाहन जे असेल त्याच्यानुसार पर्जन्यमान ठरतं, गावातलं असेल आपल्या महाराष्ट्राचं पर्जन्यमान ठरतं, त्याच्यानुसार सकाळी भावळीचा उत्सव सकाळपासून सुरू होतो। त्यानंतर पिसं काढलं जातं आणि सायंकाळी हे जे जोगणी उत्सव असतो यामध्ये हा सर्व 12 बलुतेदारांचा खेळ आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जे जोगीन असते ते नाभिक समाजाचे असते, जोगा असतो तो सुतार समाजाचा असतो। यांचं विवाह होतो आणि यांची सर्वजण त्यांची गावाकडे प्रभात फेरी निघते, गावाच्या असणाऱ्या वेशीवरून प्रभात फेरी निघते। सर्वजण ग्रामस्थ याच्यामध्ये सहभागी असतात, सर्वजण नतमस्तक होतात त्यांच्या पायावरती आणि असा असणारा जो कार्यक्रम आहे याची परंपरा मोठी आहे। ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो। ग्रामपंचायत बऱ्यापैकी आमच्याकडं या ठिकाणी ग्रामपंचायतनं सगळीकडे सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये करून दिलेल्या आहेत आणि सर्व आनंदमय वातावरण गावामध्ये असतं। हा सण असाच पाटील भावकीमध्ये आणि जाधव भावकीमध्ये हा परंपरेनुसार चालत आलेला आहे। धन्यवाद। 9 नंतर 9 वाजता परत चोर निघतो, त्यानंतर पिसं निघतं। चोर हा प्रत्येक घरोघरी जाऊन त्या घरोघरी हुंबऱ्या कापूस आणि बिबा ठेवला असतो आणि दक्षिण ठेवला असतो। तो चोर जाऊन त्या हुंबऱ्यावर त्यांच्या लिंबाचं ढाळं मारतो, इडापिडा ठेवून देऊन तुम्हाला सुख समृद्धी लागून ही चोराचं काम असतं। आणि ज्यावेळी आमची जोगणाजोगीन 6 वाजता गावातून जात असते, मिळून निघत असते, त्यावेळी लहान मुलं गावात आमच्या त्यांची आडवी घालतात आणि त्यांच्या ओलांडले की त्यांना उचलून घेतात, त्यांच्या हातातनं पायातनं दोरा काढतात आणि लहान मुलांच्या गळ्यात हातात माणसांची माता ही आमच्या गावची परंपरा आहे आणि फार वर्षापासून आहे आणि अशीच परंपरा चालावी आम्ही आहेत आणि येणाऱ्या तरुण पिढीने सुद्धा असंच सहकार्य हा उत्सव धावणाव कसा मोठा होईल हेच बघत राहू, हेच मला सांगेल। आणि 7वी दिवशी नवसुतीचा कार्यक्रम होतो, तो फार मोठ्या उत्सवात होतो आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रमाची समाप्ती होतो।